लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या पक्षांची ही एकजूट आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंनी यावेळेला भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीका करत भाजपचा अॅनाकोंडा असा उल्लेख केलाय। यांची भूक शमत नाही म्हणून यांना अॅनाकोंडा मी म्हणतो असं उद्धव ठाकरे म्हणाले। निवडणूक आयुक्त हे भाजपचे नोकर आहेत असं म्हणत या अॅनाकोंडाला आता कोंडावच लागेल असंही उद्धव ठाकरेंनी टीका करत म्हटलंय। मतचोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय, या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा। तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे। मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला। कोणता शब्द तुम्हाला कळेल? शोलेमध्ये एक डायलॉग है, दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा नहीं तो। तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा नाहीतर अॅनाकोंडा आ जाएगा। या अॅनाकोंडाला आता आपल्याला कोंडावच लागेल, कारण नाहीतर सुधारणार नाहीत। आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही, आम्हाला निवडणुका पाहिजेत। आम्ही सुद्धा यांना एकदा लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आसुसलेले आहोतच, पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही। आम्ही नेतृत्व करतो, कोणासाठी करतो? जनतेसाठी करतो आहोत। आमच्यातले सगळे पक्षभेद मतभेद बाजूला ठेवून आम्ही या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। हे केवळ मला काहीतरी व्हायचंय, यांना काहीतरी व्हायचंय एवढ्यासाठी नाही, तर या देशामध्ये आपल्या डोळ्यात देखत लोकशाहीचा खून होतो आहे आणि खून करणारे आपल्या समोर दिमाखात त्या खुर्चीवर बसलेत आणि त्यांच्या चरणी घालीन लोटांगण आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवलेलं नाही। एवढी लाचारी करणारी अवलाद या महाराष्ट्राने कधी बघितलेलं नाहीये। मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच, करूनच टाका एकदा। काय ते दूध का दूध पाणी का पाणी। पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मतचोरी झालेली आहे, मतचोरी होते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।